अतिविचारांमुळे, नकारात्मक विचारांमुळे छातीत धडधड होते. मनात चिंता आणि भीती निर्माण होते. ही कमी कशी करायची? त्यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे, की शरीर आणि मन हे एकमेकांना जोडलेले आहेत. आपल्या मनातल्या प्रत्येक विचाराचा परिणाम शरीरावरती होत असतो. सकारात्मक विचारांचा चांगला परिणाम होतो. नकारात्मक, वाईट आणि चिंता करत असलेल्या विचारांचा शरीरावरती नकारात्मक परिणाम होत असतो. जसं समजा तुम्हाला कळालं की तुमच्या घरातला एखादा व्यक्ती एका बसमधून जात होता आणि तुम्हाला बातमी कळाली की त्या बसचा ॲक्सिडेंट झाला. आता तुम्ही जसं विचार करायला लागता की माझ्या त्या व्यक्तीचं काही झालं का? तर तुम्ही असं अनुभवलंय का? की त्यावेळेला छाती धडधड व्हायला लागते, डोळ्यातून पाणी येतं, काही सुचत नाही, सुन्न होऊन जातो. माझ्या त्या व्यक्तीचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना, असं म्हणून तुमची धडधड वाढते, चिंता करायला लागतात. पण नंतर 1-2 मिनिटात तुम्हाला त्याच व्यक्तीचा फोन येतो, की "अरे, काही झालेलं नाही, मी तर सुरक्षित आहे." तुम्हाला कधीतरी तसं जाणवलं असेल, की डोक्यावरती कोणीतरी 50 किलोचं ओझं ठेवल्याच्या नंतर ज्यावेळेस ते ओझं काढून बाजूला ठेवून देतो, तसं त्या व्यक्तीचा फोन आल्यावर तुम्हाला वाटेल, "हुश, सुखरूप आहे." मग हे एवढं मोठं जे ओझं होतं, ते कशाचं होतं? ही जी धडधड होती, ती कशाची होती? हे जे टेन्शन आलं होतं, घाम फुटला होता, डोळ्यात पाणी आलं होतं, हे कशामुळे होतं? फक्त विचार. एखाद्या गोष्टीचा अति विचार केला, की त्याचा शरीरावर, मनावर परिणाम होतो. आणि म्हणून जेव्हा-जेव्हा तुमच्या मनात विचारांमुळे भीती निर्माण झाली, झोप ओढायला लागली, धडधड वाढायला लागली, चिंता करायला लागले तुम्ही आणि आयुष्य जगणं विसरलं, तर एक 2-3 गोष्टी करा. नंबर 1, सगळ्यात अगोदर ज्या क्षणाला तुम्हाला अशी भीती वाटली, मनात चिंता भविष्याची तुम्ही करायला लागले किंवा आता माझं काय होतं? मी मरणार तर नाही ना? मला बरं वाईट माझं तर होणार नाही ना? असं मनात आलं, की पहिला प्रयोग करायचा, वर्तमानात या. यासाठी काय करायचं? वर्तमानात येऊन साक्षीभावाने स्वतःला बघायचं. म्हणजे एका क्षणात जेव्हा भीती वाटायला लागली, आपण भीतीसोबत वाहत जातो, चिंतेसोबत वाहत जातो, नकारात्मक विचारासोबत वाहत जातो. असं जर याच्यानंतर कधी झालं, तर लगेच स्वतःला सांगायचं, "थांबा." एका ठिकाणी थांबायचं आणि डोळे एकदा उघडून, शरीर स्थिर ठेवून, आजूबाजूला काय दिसतं ते बघा. स्वतःच्या श्वासाला बघा. आत्तासुद्धा तुम्ही हे करा, की मला मोबाईल दिसतोय, आजूबाजूला घर दिसतंय, माझे विचार मला दिसतायत आणि स्वतःच्या शरीरापासून, श्वासापासून, विचारांपासून वेगळं व्हा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, की हे सत्य आहे का? मी जो भविष्याचा विचार करतोय, हे घडलंय का? मी ज्या भूतकाळातल्या गोष्टी पकडून ठेवल्या, या चेंज होणार आहे का? ज्याची माहितीच नाही त्याचा मी नकारात्मक विचार का करतो? एका क्षणात त्या विचारांमध्ये न अडकता मी विचारांपासून वेगळा आहे आणि मी माझ्या श्वासाला बघतोय. 1, 2, 3 दीर्घ श्वास घ्यायचे. श्वास घ्या आणि असं तोंडाने सोडायचं स्लोली. असं फक्त 4 ते 5 वेळेला करायचं. आत्ता करून बघा. एक श्वास घ्या. 1, 2, 3, 4 स्माईल वाढवा आणि तो आवाज ऐकायचा आणि स्वतःला सांगायचं, "मी रिलॅक्स आहे. अजून काही घडलेलं नाहीये. मी वर्तमानात आहे. मी इथे आहे. मी आहे अजून. येस, मी करू शकतो." श्वास घ्या, रोखा आणि तोंडाने चेहऱ्यावर स्माईल आणि स्वतःला सांगायचं, "येस, मी करू शकतो. माझ्यासाठी अशक्य असं काहीच नाही. या भीतीतून, या संकटातून मी बाहेर पडू शकतो. माझं चांगलंच होणार." असं स्वतःला सांगा. नंबर 2, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्य काय आहे ते बघा. 90% वेळेला तुमच्या नकारात्मक कल्पनांमुळेच तुम्हाला त्रास होत असतो किंवा घडून गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पकडून ठेवल्यामुळे तुम्हाला त्रास होतो. कुणीतरी एक वाक्य बोललं, तो बोलून विसरून गेला. तुम्ही ते वाक्य लक्षात ठेवलं आणि दिवसभर ते वाक्य रिपीट करत राहिलात मनात, झालं त्याचा रोग बनला. 10 लोकं चांगले बोलले ते आठवत नाही. एक वाईट काय बोलला ते पकडून ठेवलं. तर स्वतःच्या मनाला सांगा. स्वतःला बघा. सांगा हे सगळे मनाचे खेळ आहेत. चांगलंही घडेल, वाईटही घडेल. येस, मी रिलॅक्स राहणार आहे. मी चांगला विचार करणार आहे. मी वर्तमानात आहे. नंबर 3,
तुम्ही चिंता करण्याच्या ऐवजी त्या क्षणाला आत्ता काय करणं आवश्यक आहे ते करा. म्हणजे खूप मोठं संकट आलं, पळून जाऊन संकट दूर होत नाही. रडत बसून संकट दूर होत नाही. संकटाचा विचार करून संकट दूर होत नाही. एका वेळेला एक पाऊल टाकायचं. आत्ता मला काय योग्य वाटतं, रडत न बसता, टेन्शन न घेता काय करणं गरजेचं आहे, बस तेवढं करा आणि पुढचा विचार न करता, मागचा विचार न करता, स्टेप बाय स्टेप, एक-एक क्षणात वर्तमानात जगा आणि जे होईल ते होईल असं म्हणायचं आणि आवश्यक असलेलं कार्य करायचं, बाकी परमेश्वरावरती सोडून द्यायचं. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट करायची, ती म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं, की जीवन क्षणभंगुर आहे. कालचा नेपाळचा पूर आठवा. आरामात त्या ऑफिसमध्ये बसलेले लोकं. काय होणार माहिती नाही. जीवन अनप्रिडिक्टेबल आहे. वरतून आला लोंढा. एका क्षणात शेकडो लोकं मेले. हजारो लोकं सापडलेले नाहीयेत अजून. स्वतःला हे सांगा, "अरे, मी तर जिवंत आहे आणि जीवन हीच सगळ्यात मोठी गिफ्ट आहे." मग कुणी काय बोललं, मागं काय घडलं, उद्या काय होणार, का चिंता करतोय मी? 4 लोकं माझ्याबद्दल नकारात्मक बोलले, टीका केली. मी का चिंता करतोय? 2 गोष्टी माझ्या मनाच्या विरुद्ध घडल्या. मी एवढं काय मनाला लावून घेतोय? येस, मी जिवंत आहे आणि माझं जिवंत असणं, हे माझं जीवन, हाच देवाने दिलेला प्रसाद आहे. बस मी नाराज राहणार नाही. तुम्ही बघा किती विदारक परिस्थिती आहे. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अरे, तुम्ही अजून जिवंत आहे, मग टेन्शन कशाचं घेताय? मग अजून काय पाहिजे तुम्हाला? चांगलं जगण्यासाठी? अजून काय हवंय तुम्हाला? आनंदात राहण्यासाठी? आणि म्हणूनच माझ्याकडे काय-काय नाही याचा विचार करत बसल्यापेक्षा देवाने मला काय दिलं, आत्ता काय आहे, जिवंत आहे, चेहऱ्यावरती माझ्या स्माईल आहे का? मनात पॉझिटिव्ह विचार आहे का? मी जिवंत आहे याची कृतज्ञता आहे का? हे स्वतःला बघा आणि जे आवश्यक आहे ते करा. जीवनाची क्षणभंगुरता कळाली ना मंडळी, की मग कुठलीच तक्रार राहत नाही. मनातल्या सगळ्या तक्रारी सोडून द्या आणि ठरवा, की एक-एक क्षण आनंदात भरभरून मी जगणार आहे, टेन्शन घेणार नाही आणि सगळ्यात शेवटी प्रत्येक क्षण अटळ. जे ज्यावेळेला घडायला पाहिजे ते त्यावेळेला घडतं. मग चिंता कशाला करायची? घडणारच आहे, ओके. मग मस्त आनंदात जगायचं. आजपासून भरभरून जगायचं आणि अशी धड भीती, चिंता आली, की स्वतःला मी सांगितलेले प्रयोग करून वर्तमानात आणायचं आणि सांगायचं, माझ्या हातात फक्त कार्य करणं आहे, आनंदात जगणं आहे, हसत राहणं आहे, चेहऱ्यावर स्माईल ठेवणं आहे. मी माझं आनंदात जगेल. इथून पुढे मी भविष्याची चिंता करणार नाही. श्वासाचा प्रयोग करेल, सकारात्मक विचार ऐकेल, एखाद्या कागदावरती नकारात्मक काही गोष्टी आल्याच तर त्या लिहून काढून तो कागद फाडून फेकून देईल. मन एकदम रिलॅक्स ठेवेल आणि या विचारांसोबत जोडलेलं राहील आणि सगळ्यात शेवटी मनात विश्वास पाहिजे, की मी काही वाईट काम केलेलं नाहीये. माझं चांगलं होणार आहे. मी जे काही आलं त्याला विश्वासाने सामोरं जाणार आहे. मी करू शकतो, मी हसू शकतो, मी नाचू शकतो, मी संकटाला सामोरं जाऊ शकतो. येस, 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 येस असं म्हणा. हसत-खेळत आनंदात राहा आणि पुढचं पाऊल आत्मविश्वासाने टाका. हे सगळं सहज घडण्यासाठी आपले चैतन्यवनातलं शिबिर सहपरिवार करा. 6 दिवसाच्या निवासी शिबिरातून शरीर, मन, बुद्धी, आत्मा, विचार, भावना या सगळ्या गोष्टी सकारात्मक होतात आणि खाली दिलेल्या नंबरवरती त्यासाठी कॉल करा आणि कधीच हार मानू नका, खचून जाऊ नका आणि सगळं संपलं असं म्हणू नका. बस विश्वासाने पाऊल टाकत राहा. तुमचं चांगलंच होणार आहे.